बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे। सुरुवातीला महागाईचा भडका उडाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच। पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। कोल्हापूरसह नागपूरकरांना इंधन दरवाढीचा मोठा फटका। पेट्रोल थेट 109 रुपयांच्या उंबरठ्यावर। पेट्रोल डिझेल संदर्भात द चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र। पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी। यामुळे किमती 15 ते 20% कमी होतील। सीटीआयचे चेअरमन ब्रिजेश गोयल यांचं मोदींना पत्र। पेट्रोल डिझेलच्या मागणीत अचानकपणे 20 ते 30% वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पेट्रोल डिझेलबाबत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची ही माहिती। शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी साठेबाजी करत असेल तर लक्ष ठेवण्याच्या सूचना। दिल्लीत सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा 1 रुपयाची वाढ। सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। 10 दिवसात तिसऱ्यांदा सीएनजीमध्ये दरवाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरामध्ये देखील वाढ। मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला यांनी फाफडा जलेबीच्या दरात प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली, तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत देखील 50 रुपयांची वाढ। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला। वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महागला। दादर मार्केटलाही इंधन दरवाढीचा फटका। फळांचे दर 20% वधारले। वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात देखील काही प्रमाणामध्ये वाढ। इंधन तुटवडा निर्माण झाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यात अनेक जिल्ह्यात इंधन टंचाई। वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यात पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचं फलक। वाहन चालकांना नाहक त्रास। शेती कामाला डिझेल नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। हिंगोली आणि जालन्यात पंपावर राडा। कळमनुरीतील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद, तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद। डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की। छत्रपती संभाजीनगरात राजकीय नेत्यांना देखील इंधन टंचाईचा फटका। विरोधी पक्षनेते राहिलेल्या अंबादास दानवे आणि एमआयएम नगरसेवक कुणाल राऊत यांच्या वाहनांना इंधन मिळेना। मध्यरात्री 3 तास रांगेत वाट पाहण्याची वेळ। जालन्याच्या बदनापूर शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची तुफान गर्दी। डिझेलसाठी कॅन घेऊन काही शेतकरी रात्रीपासून तर काही सकाळपासून पंपावर दाखल। हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला। वसमत तालुक्यातील चोंडी फाटा परिसरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावात टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावर देखील डिझेल टंचाईचा मोठा परिणाम। ऐन सुट्टीच्या काळात डिझेलच्या टंचाईचा फटका बसल्यानं अनेक फेऱ्या रद्द। त्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका। अकोला जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांना आज मोठा दिलासा। बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यानं परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। रत्नागिरीत 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण। पेट्रोल 110 रुपयांवर तर डिझेल 96 रुपयांवर पोहोचल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री। महागाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। महंगाई मॅन असं म्हणत काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवर टीका। पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्यावर काँग्रेसची टीका। मोदी महंगाई मॅन नाहीत तर कॉमन मॅनचे नेते। काँग्रेसच्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। काँग्रेसच्या काळात पेट्रोल दुप्पट महागलं, मोदींनी सामान्यांची काळजी घेतली, बन यांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर 3 ते 4 दिवसांनी लिटरमागे 1 रुपयांनी वाढतायत। पुढील काही दिवसात चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही। इंधन दरवाढीवरून रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा।
डिझेल तुटवड्याच्या सर्वाधिक तक्रारीचे फोन मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून या भागातल्या लोकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे का? रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. साठेबाजीसाठी शेतकऱ्यांना डिझेल फुकट मिळत नाही. साठेबाजीच्या मुद्द्यावरून सरकारला टोला. पेट्रोल डिझेलचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईचे गृह विभागाचे पोलिसांना आदेश. इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. इंधनाचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर. नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलोडी आंदोलन. महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक. कोल्हापूरच्या इचलकरंजीत वाढत्या महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. गॅस सिलेंडर, बैलगाडी आणि चूल पेटवत सरकारचा निषेध. आंदोलनामध्ये शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. जालना पाठोपाठ अंबड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तहसीलदार आणि पुरवठा विभागाची अचानक छापेमारी. 100 लिटर डिझेलचा साठा जप्त. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई. आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना. वरिष्ठ नेत्यांना भेटणार. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा. आता दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेकडून राजन साळवी इच्छुक. पक्षानं संधी दिल्यास जबाबदारी नक्कीच पार पाडेन. कोकणातील राजकारणाचा 40 वर्षांचा मला अनुभव. राजन साळवींची प्रतिक्रिया. आम्ही लोभी तर मग तुमचं काय? ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लोभ नव्हता का? बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना सवाल. बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक, असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं. लक्ष्मण हाकेंकडून मनोज जरांगेंचा खुळखुळ्या असा उल्लेख. मंडल आयोगावर जरांगेंनी केलेल्या वक्तव्यावरून हाके आक्रमक, तर लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाड यांच्यावर पुन्हा टीका. जस्टिस सचिव. मुख्यमंत्री येऊन गेले तरी फरक पडला नाही. तो हॉटेल चालवणारा जाऊन फरक पडतो का? हाकेंचा सवाल. जे करतोय ते समाजासाठी. लक्ष्मण हाकेंचा आणि माझा काही संबंध नाही. हाकेंच्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आंदोलनात बोलावलं तर मी नक्की जाईन, अशी ही प्रतिक्रिया. कार्टून फॉरवर्ड केल्यावर अटक करणारे आम्हाला लोकशाही शिकवतात. सुळेंच्या कालच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. हरियाणात कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं आंदोलनाची घोषणा, तर आंदोलनाशी काहीही संबंध नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंची माहिती. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर निवासस्थानासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. अभिजित दिपकेंना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर खबरदारी. त्यांच्या घरासमोर आता सीसीटीव्हीची नजर. कॉक्रोच जनता पार्टीचे फेक अकाउंट भाजपचे आयटी सेल तयार करत आहेत. अभिजित दिपकेंचं ट्विट. 10 लाख जुरलांनी वेबसाईटवर सदस्य नोंदणी केल्यानं सरकारने आमची आयकॉनिक वेबसाईट बंद पाडली. अभिजित दिपकेंचा आरोप. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीसांचा मुंबईहून शिर्डीमधील कार्यक्रमाला वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. नौटंकी करण्यापेक्षा देशातील परिस्थितीवर बोला. मुख्यमंत्र्यांच्या वंदे भारतमधील प्रवासानंतर आदित्य ठाकरेंची टीका. यांना बाईकवरून जायचंय पण इतर गाड्यांना थांबवून लोकांना त्रास देतात. फडणवीसांना टोला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी दौऱ्यावर. सावळी विहीरमधील तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात संरक्षण साहित्याचं भव्य प्रदर्शन, तर राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. शिंदेंच्या पक्षातील 40 आमदार भाजपच्या संपर्कात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा दावा. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा. एकनाथ शिंदेंनी मला खडसावलं नाही. समज देणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार. आदेश म्हणून आम्ही त्यांच्या सूचना मानतो. एकनाथ शिंदेंनी खडसावल्याच्या चर्चांवर संजय शिरसाटांचं उत्तर. ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंतांकडून मनसे नेते अमित ठाकरेंना बॅनरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा. विधानसभेला विरोधात लढलेल्या अमित ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या शिवसेना भवनासमोरच्या बॅनरची जोरदार चर्चा.
सोलापुरात काँग्रेसचे पदाधिकारीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक. सपकाळ हटाव काँग्रेस बचाव असे बॅनर दाखवत निषेध. सोलापुरातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमधील निवडीवरून काँग्रेस कार्यकर्ते नाराज. सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळेंनी सोनिया गांधींची दिल्लीतील 10 जनपद निवासस्थानी भेट घेतली. रेवती सुळेंच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. आम्ही अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. उपवर्गीकरण संविधान विरोधी. मागासवर्गीय प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या मागणीवर आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया.